नमस्कार. वारली जमात आणि वस्तीबद्दल बोलायचं झालं तर ही लोक कोणी साधीसुधी नाहीत. पण मुख्यत्वे करून अपार कष्टांचे आणि अजून अनेक गोष्टींचे एकत्रीकरण केल्यावर जे तयार होईल ते म्हणजे त्यांच्या जीवनशैलीच्या उत्क्रांतीचं प्रमुख कारण होय. अगदी लग्नाच्या पहिल्या वहिल्या हळदीचं कार्य असो किंवा मानवाला रोजच्या जगण्यामध्ये महत्त्व असलेल्या मुंग्या, पशुपक्षी आणि प्राण्यांचं अस्तित्व, तारपासाठी लागणारे भोपळे उगवणे, बांबूच्या काड्यांची असलेली नसलेली माहिती, औचित प्रसंगांना तोंड देण्यासाठी मरियाईची आणि वाघ्या अशा दैवतांची केलेली आराधना, फांदीवरच्या डिंकाला डकवून पकडलेले ते पक्षी, नदीतून चालवलेले ते बैलगाडे, एका गावातून दुसऱ्या गावात वाहतूक केलेली लाकडे, हातात रुळलेली मंडळं, चौकांची धाटणी, फक्त खमंग तुकड्यांनी भरलेली पोटं आणि असं बरंच काही. चित्रकर्त्यांनी दाखवलेले ते बारकावे आणि एकलकोंडे बसून उतरवलेले अवकाश आणि त्याला लागणारी प्रचंड मेहनत या गोष्टींमुळे वारलीकरात जगभरच नव्हे तर तिनं तशीच स्वतःच्या शैलीनंही स्वतःभोवती एक छानशी फिरकी घेतली. म्हशे, ठेमका, सातभोर, वदे, वळणे, शेंदणे, शेंकरे, सुरखुले, सारकटे, हेमाडे अशी अवघड वाटणारी नावं, आडनावं लक्षात राहतीलही, पण त्यांची शिडशिडीत अंगकाठी आणि काटकपणा अवाक करणारा असतो. वारली कलेला पद्मश्री तर मिळालीच, पुढे तिचे शहरीकरणही झाले. पण जगातल्या लहान मोठ्या शहरातून घराघरात प्रत्येक वस्तूवर फिरली ती ही वारली कला. वारली कशी फिरली या विशेष भागामध्ये माझ्या मनाला भावलेला हा अनुभवगंध आमच्या टीमनं घेतलेल्या प्रचंड कष्टामुळे आज तुम्हालाही अनुभवता येणार आहे. चला तर पाहूया. या ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमचा आमचा लाडका अंक, नित्य नवा कलास्पर्श. मी माझ्या स्वाक्षरीनं माझं संपादकीय आटोपतं घेते. आशा आहे की ही वारली जमातीची अलौकिक अशी चित्र, मुखवटे, शिल्प किंवा बोहाडा पाहायला तुम्हाला नक्की आवडेल. आमचा हा पहिला वहिला ऑडिओ डिजिटल नित्य नवा कलास्पर्श आम्ही अर्पण करत आहोत आमच्या लाडक्या विनय आपटे सरांना. धन्यवाद. वारली कला कशी फिरली या अंकाचा धांडोळा घेताना वारली समाजामध्ये फिरणं झालं. चिंचोटी नाक्याच्या डावीकडे ताडोपर्यंत, कोसबाडपर्यंत, कोसबाडच्या टेकडीपर्यंत आणि उजवीकडे जव्हार, वाडा, मोखाडा या बाजूला सगळीकडे फिरणं झालं. अगदी डोंगराळ भागातून आतपर्यंत जाणारे सारे पाडे मनामध्ये फिरले. प्रत्यक्ष जाणं येणं 40-45 वर्षापासून चालू आहे. गाडीच्या भाषेत बोलायचं झालं तर पूर्वीची मॅटाडोर, वॉक्सवॅगन, नंतर हिलमॅन, ॲम्बॅसेडर, त्याच्यानंतरच्या आत्ताच्या रिसेंट सगळ्या लान्सर, वॅगनारपर्यंत अनेक गाड्या खूप वापरून झाल्या. आणि जाता येता माझ्याबरोबर कुणी ना कुणीतरी खूप थोर माणसं होती. एकतर कस्टम अधिकारी वसईचे शिटे म्हणून होते, नंतर अनुताई वाघ त्यांची संस्थापक बघण्याच्या निमित्ताने गेले, नंतर रमेश पानसे, विजय सिंहासने असे काही शाळांचे फादर, प्रिन्सिपल, काही मुलांना घेऊन गेलो, कधी कधी अगदी जिवलग मित्रमैत्रिणींना तिकडे घेऊन गेलो. हे पाहत असताना फक्त वारली कलेचा अभ्यास नाही, वारली शिल्प होती, वारली जीवनशैली होती, परत त्यांच्या पाड्यावरच आम्ही राहत होतो. हा सगळा भाग लक्षात घेता या पुस्तकाची निर्मिती कशी झाली आहे हे आपल्याला लक्षात येईल. की सगळ्या डोंगराळ भागातून खूप लोकांच्याकडून आम्ही खूप मदत जमा केली आणि त्या मदतीमुळे या लोकांना खूप मदत झाली. काही विहिरी खोदल्या, काही ठिकाणी पंप पाण्यासाठी उभे केले. या सगळ्या गोष्टींचा धांडोळा या अंकामध्ये दिसेल. आम्ही याला अंकच म्हणू, कारण हे छोटेखानी पुस्तक आता ऑडिओ व्हिज्युअल रूपात येत आहे. मी सहाय्यक संपादक
सदाशिव कुलकर्णी. Welcome to Bhide Lifestyle World, developers of second and weekend homes, a villa community that offers more than 300 NA plots with bungalows spread over 55 acres. We offer 1, 2 and 3 BHK European theme villas with all the modern amenities, specially designed roofing system and external cladding finished with vibrant attractive colors. Make your villa aesthetically beautiful and completely weatherproof. We welcome you to become a proud owner of villa in Euroville and give your family happiness forever. चला वारली पाड्यांवर जाऊ. 1960च्या दशकामध्ये डहाणू, नवसारी, वाडा, जव्हार, चिंचणी, वाणगाव, धाकटी डहाणूपासून बनाई अशी अनेक पाड्यांवर राहणाऱ्यांची वस्ती. हाकेच्या अंतरावर रणकोळ, आयने अशी एक ना अनेक महाराष्ट्रातली गावं. दुधानी, गुणसा, सिल्वासा, उंबरगावपर्यंत पसरलेली प्रचंड सुंदर आसमंत असलेले पाडे आणि गावे उभी होती. आताही आहेत. या गावांची परिस्थिती आदिवासी कलेच्या अंगानं अशी. वैतरणा नदीचा उर्से सूर्यनगर भाग भावडी धामणीकडून येतो. तो सिल्वासा वापीवरून समुद्राला जाऊन मिळतो. या नदीमध्ये पांढरे दगड आणि पांढरी माती आहे. अगदी कातळासारखे पांढरे दगड. नदीच्या गतीमुळे आणि प्रवाहामुळे ह्या दगडांमध्ये मोठमोठाली छिद्र पडलेली, काही तर इतकी मोठी की तिथून एखादा माणूस सुद्धा जाऊ शकतो. परंतु याच नदीच्या पलीकडे गेल्यावर दुर्मिळ अशी वनस्पती, प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. स्वयंपाकासाठी लाकूड फाटा तिथूनच आणला जातो. उन्हाळ्यात पूर्ण कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातून एखादी बैलगाडी पलीकडे घेऊन जाऊन त्यात लाकूड फाटा, फळं, करवंद, जांभळं अशी सामग्री भरून एखादी लहान मुलगीसुद्धा सहजपणे वाहतूक करू शकते. इथे नारळ, पोफळी, आंबे, चिकू मुबलक. पावसाळ्यात जमिनीतनं सगळ्या प्रकारचे प्राणी, जनावरं आणि कीटक बाहेर येतात आणि सर्वत्र संचार करतात. पावसामुळे तिथल्या घरात उबट आणि उदासवाणं वातावरण. 5 ते 6 घरांची वस्ती म्हणजे एक पाडा. कातकरी पुरुष काटक, त्याच्याही पेक्षा काटक आणि तल्लख स्त्रिया. पेरण्या, खुरपण्या, कापण्या त्याच करतात. पुरुष मात्र जास्त वेळ कामानिमित्त शहराकडे ओढला गेलेला आणि स्त्रिया गाव न सोडता गावातली आणि शहरातली कामं करत असतात. एखाद्या बाईला काय म्हातारे, पोरगा कुठे गेला असं विचारल्यावर जगायला गेला म्हणजे शहरात कामासाठी गेला असं उत्तर येतं. ही वृद्ध मंडळी शहरात न जाता 4-5 महिने पावसाळ्याची पिकं घेत असतात. घरांची रचना म्हणजे मध्ये 4 खांबांची रांग अशी असते. एका बाजूला गाई, म्हशी, बकऱ्या. अर्ध्या भागात घरचे आणि पाहुणे असतील तर जनावरांकडे डोकं करून जग विसरून झोपी जातात. सकाळी उठून नदीवर कडे कपाऱ्यातून भटकंती करायची. पोहणे, आन्हिके आवरून न्याहारीला घरी जायचं. जाताना वेशी बाहेरील फळीच्या वाघ्याला फुलं वाहून जायचं. घरी भलं मोठं पेजेचं पातेलं आणि मासे वाट पाहत असतात. जमेल ते खायचं. झोपडीच्या वर छपरावर भोपळे, पडवळ, दुधी असे अनेक वेल पसरलेले असतात. पुढच्या वाड्यांवरचा प्रवास करताना विहिरीजवळ आणि घरांच्या बाहेर काढलेली लग्नाची, जेवणावळींची, घरांची चित्र सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पातळ पेस्टनी बोटांनी किंवा काड्यांनी काढलेली दिसतात. ती वाचता वाचता कळू लागते ती वारली समाजाची वस्ती आणि राहणीमान. त्यांचे देव 2च, एक मरी आई आणि एक वाघ्या. ते या चित्रांमधून बऱ्याचदा दिसतात. भाताची लावणी, पेरणी, डोंगर नदीतले कडे कपारीचे खाच खळगे, त्यातली श्वापदं, साप,
मोर, पक्षी यांचे सोप्या त्रिकोणात एकाच पद्धतीने स्थिर केलेले आकार सहजपणे ओळखू येणारे. गवतात सरपटणारे प्राणी, खेकडे, बेडूक, साप अगणित पद्धतीने चितारलेले, अशी ही वारली कला. इथे आलेल्या पाहुण्यांनी इथल्या आदिवासी वारली पाड्यांवरचं लोकजीवन अनुभवल्यानंतर सागुती भादाचा सुग्रास आस्वाद घेऊन प्रत्येकाने दिलेले झोपडीच्या वरचे पडवळ, भोपळे, दुधी, जांभळं, करवंद मनसोक्तपणे गाडीत भरून घेऊन परतीच्या प्रवासाला लागायचं. धन्यवाद. भास्कर कुलकर्णी एक संघटनात्मक चित्रकार. शास्त्राधार असणारे धार्मिक चित्र, समारंभांचे, नवरीचे, 9 खांबांचे मंडप आणि मरेपर्यंत चित्र काढत राहणार असं म्हणणारे मुंबईपासून साधारण 140 किलोमीटर अंतरावर असणारे गंजाड डहाणूचे सुप्रसिद्ध वारली चित्रकार जिव्या सोमा म्हशे यांचा थोरला मुलगा सदाशिव असं म्हणतो की मालाड सोडून डहाणू गंजाडला भास्कर कुलकर्णी हे संघटनात्मक चित्रकार जर आलेच नसते, त्यांनी घर वसवलं नसतं, तर माझ्या वडिलांचं नावच झालं नसतं. हे आमचा विश्वासच बसत नाही आहे की त्यांची इतकी प्रदर्शनं ही देश विदेशामध्ये होऊ शकली. जणू काही हे सगळं असं जादू घडल्यासारखं वाटतंय. त्यांनी जर गावातल्यांसाठी विहीर बांधून घेतली नसती तर गावातली पोरं जशी शहरात जातात तसा मी पण जगायला गेलो असतो. आता इथं जगायला जाणं म्हणजे खरं तर त्या भागामधून अतिशय रानटी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमुळं सतत प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते, त्यामुळं मग त्यांना जावं लागतं. भास्कर कुलकर्णी सुरुवातीला शहरामध्ये काम करत होते. हे मजुरी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यांनी जिव्याला पहिलं नेलं ते बुधवार पार्कच्या मोहल्ला कमिटीमध्ये, ज्याचे ते स्वतः सभासद होते. जिथून पुढं जिव्याला केकू गांधींकडं नेलं, ज्यांची मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर स्वतःची केमॉल्ड नावाची आर्ट गॅलरी, शिवाय अंधेरीच्या फ्रेमिंग फॅक्टरीमध्ये पण नेलं आणि मग तिथून पुढं प्रगती मैदान दिल्लीला. त्यांनी जिव्याचा मुलगा बाळू आणि सदाशिव समवेत 1972 सालापासून ते 1978 सालापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं अगदी न्यूयॉर्कपासून ते सबंध जगभरामध्ये भरवली. 1975 साली केमॉल्ड आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनानंतर बाळू म्हशेच्या पहिल्या म्हणजे 1976 सालच्या फ्रान्समधल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनापाठोपाठ 1989 साली दुसरं झालं ते केवळ आणि केवळ भास्कर कुलकर्णींमुळं. रिचर्ड लॉंग यांनी पण त्यांची चित्र जर्मनीला नेली. नंतर मग 2004 साली मिलान आणि इटलीला, तर 2006ला अमेरिकेमध्ये नेली. नंतर कलेक्टर्स आणि कला समीक्षकांनी भारतात आणि फ्रान्समध्ये 1996 साली जणू प्रदर्शनांची मालिकाच सुरू केली. पुपुल जयकर आणि केकू गांधी यांनी तर जिव्याच्या चित्रांवर सुंदर मोठी अशी कॉफी टेबल बुक्स पण बनवली. खरं सांगायचं तर वारली भाषेला अशी लिपी अशी नाही आहे. मराठी गुजराती मिसळलेली ही भाषा चित्रलिपीच्या माध्यमातून पिढी दर पिढी चालत आल्याचं आपल्याला दिसून येतं. भास्कर कुलकर्णी स्वतः खूप मोठे चित्रकार, पण त्यांनी वारली कलेचं कधीच अनुकरण नाही केलं. त्यांनी स्वतः रंगवून विकलेली त्यांची चित्र ही त्यांच्या स्वतःच्या शैलीतलीच होती. तर अशी ही वारली कला भास्कर कुलकर्णींच्या भगीरथ प्रयत्नांमुळेच जगभर पोहोचली. त्यामुळं देशोदेशींच्या अनेक रसिकांनी ही चित्र खरेदी सुद्धा केलेली आहेत. पुढं मग 90व्या दशकापासून जिव्याच्या चित्रांमध्ये फरक दिसायला लागला. डोंगर, किडे, माणसं, जेवणावळी, झालंच तर सणासुदीचे विषय, तारपा, गावातले गोल फेर धरलेले नाच, बोहडा असं काढण्यात रंगून गेलेला जिव्या अनेक देश विदेश फिरला.
त्यामुळं त्यानं पाहिलेलं विमान, गाड्या, ट्रक्स, ट्राम्स, कार्स अशा कितीतरी गोष्टी चित्रांमध्ये आखत गेला. पण आता म्हातारा होत चाललेला जिव्या पोरांचं काम तटस्थपणे अगदी एकटक पाहत असतो. आई गेल्यानंतर खचलेला जिव्या खूपच कमी बोलायचा, किंबहुना नाहीच. आता फक्त गावातले मंडळ, चौक असं काही काढत असतो. आणि जर विचारलं की ही काडी कुठली वापरली तो, तेव्हा थोडा मोकळा होतो आणि सांगतो की हे काटा शोधून घ्यायला कवळा खजूर शोधतो, काटा काढतो, जोडण्याला बांबूचा काटा अतिशय कडक घेतो, त्याला बसणारा खजुराचा काटा रंगात चांगला दिसतो. मग त्यानं जनावरं, पक्षी, पशु, मुंगी, साप, झालंच तर घोड्यावरचे शिकारी, घोड्यावरच्या राजा राणीच्या जोड्या काढता येतात. हां, पण त्याला जर असं विचारलं की ही चित्र काढून झाल्यानंतर मग पुढं काय काढणार, त्यावर त्याचं उत्तर येतं की मी मरेस्तोवर चित्रच काढत राहणार. हल्दी न भरला पातलबाईचा पातल ग लग्नाचा, हल्दी न भरला पातलबाईचा पातल ग लग्नाचा, 2 दिवसाचा बाबाबाईचा सासरा ग जन्माचा, 2 दिवसाचा बाबाबाईचा सासरा ग जन्माचा, 2 दिवसाची आईबाईची सासू ग जन्माची, 2 दिवसाची आईबाईची सासू ग जन्माची, हल्दी न भरला पातलबाईचा पातल ग लग्नाचा, पातल ग लग्नाचा. कधी भरला हे हिरवा चुडा, कधी झाला हे साखरपुडा, कधी भरला हे हिरवा चुडा, कधी झाला हे साखरपुडा. माझे आई तू नको रडू, मी तर जाईन न उद्या येईन ग, मी तर जाईन न उद्या येईन ग. माझे बाबा तू नको रडू, मी तर जाईन न उद्या येईन र, मी तर जाईन न उद्या येईन र. कोणत्याही वडिलांना आपली मुलगी अतिशय प्रिय असते. तिच्या लग्नाच्या तयारीसाठी म्हणून ते हळद गोळा करायला गावोगावी जात असतात आणि अतिशय पारखूनही घेतात. अप्रत्यक्षरित्या त्यांना खरं तर आपली मुलगी कोणत्या घरात राहायला जाणार आहे, तिची सासरची माणसं कशी असतील ह्याची चौकशी त्यांना करायची असते. लग्नानंतर ती जेव्हा सासरी राहायला जाते तेव्हा ती वरच्या ओळी आपल्या आई वडिलांसाठी म्हणते. आमच्या पोटापाण्यासाठी आणि रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू आम्हीच आमच्या तयार करत असतो. पहिलं म्हणजे लहानपणापासून मातीची मडकी, चुली, दागिने अशा अनेक वस्तू ग्राममंगल संस्थेच्या लावण्य केंद्रात तयार करत आलो आहोत. आम्हाला लागणारी भांडी भाजण्यासाठी आवा म्हणजेच भट्टी पण तयार करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये 100 भांडी एका वेळेस भाजली जाऊ शकतात. आणि जी जागा उरते तेथे अंगावर ल्यायला लागणारे कानातले आणि गळ्यातले दागिने पण ठेवून आग लावून ती पण भाजून घेतो. दुसरा उद्योग म्हणजे बांबूच्या काट्यांना खजुराचा काटा जोडून बारीक रेषा उमटवणारे ब्रश तयार होते, जे वारली चित्रांसाठी आमच्या आया, मावशा, आज्या वापरतात. त्याचबरोबर बांबूवर कौशल्याचे हस्तकाम म्हणजे आमचे पिढीजात. दरवेळेला आम्ही पारधी लोक घनदाट जंगलामध्ये आपल्या घरची चूल पेटण्याकरता वणवण भटकत असतो. त्यामुळे आमचा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उद्योग म्हणजे पक्ष्यांची काठी, ज्यासाठी आम्हाला एक विशिष्ट प्रकारचा डिंक जो विविध डिंकांचे मिश्रण करून तयार करावा लागतो. वडाच्या झाडाच्या मुळांना आणि फांद्यांना चीर दिली की बाहेर येणारा डिंक, मोहाच्या फुलांना तोडल्यावर मिळणारा चीक, निवडुंगाच्या झाडांच्या फुलाखालचा चीक आणि उमराच्या फांदीचा चीक हे सगळं सारख्या प्रमाणात उकळवतो. वाफ आल्यावर ढवळून परत एकदा उकळायच्या आत भूर भेंडीच्या झाडाची सालं, फांद्या आणि त्यांच्या बियांचा गर जो आधीच उकळवलेला असतो तो एकत्र करतो. हे सारं एकत्र करून
गार होतानाच तो फांदीवर पक्षी बसण्याच्या जागी लपवतो. तो चिक थोडासा गळत असतो, पण खूप लवकर घट्ट होत जातो. हा घट्ट डिंक कडक वाळत नाही, पण फांदीला घट्ट बसून राहतो. त्याला हात न लावता ती फांदी बांबूच्या सालाच्या पातळ पट्ट्या करून त्या भिजवून झाडाच्या बुंध्याला बांधतो. त्यावर घारी, डोमकावळा, मोर यासारखे पक्षी चिटकून अडकतात. कितीही पंखात ताकद असली तरी उडून जाऊच शकत नाहीत. असे जिवंत पक्षी आम्हाला खायला मिळतात. पण त्याच वेळेला ह्या फांद्यांवर जंगलातील व त्या जिवंत पक्ष्याबरोबर जर किडे, साप, अजगर, विंचू यासारखे विषारी प्राणी अडकले आणि आम्हाला जर लक्षात आलं नाही तर मात्र ह्या प्राण्यांच्या दंशामुळे आमचा जागीच मृत्यू होऊ शकतो. वारली आदिवासी समाज कलाप्रिय आहे, उत्सवप्रिय आहे. तर अशा या हौशी समाजामध्ये सणासमारंभात आणि मंगलप्रसंगी अतिशय लक्षवेधी नृत्य केले जाते. ते म्हणजे तारपा नृत्य. आणि या तारपा नृत्यामध्ये जे वाद्य वाजवले जाते ते आहे तारपा वाद्य. हे वाद्य गारुडाच्या पुंगीसारखे दिसते, पण अतिशय कुशल रचनेमुळे ह्या वाद्यामधून वेगवेगळ्या सुरावटी निर्माण होत असतात. तर असे हे अद्भुत वाद्य बनवण्याची सुद्धा एक कला आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेऊया. हे अद्भुत वाद्य बनवण्याची तयारी साधारण 6 महिने आधीच होते. म्हणजे घराच्या छपरावरती जो दुधी भोपळ्याचा वेल वाढत असतो त्याची चाचपणी करून योग्य तो भोपळा ठरवला जातो. आणि मग त्या भोपळ्याची यथोचित वाढ व्हावी म्हणून आजूबाजूंच्या वेलींवरही नजर ठेवली जाते. त्या भोपळ्याला एक ठराविक आकार, म्हणजे खालच्या बाजूला फुग्यासारखा मोठा आणि देठाकडे निमुळता असा आकार येण्यासाठी यांना विशेष लक्ष द्यावे लागते, विशेष मेहनत घ्यावी लागते. हा भोपळा मोठा झाला की नंतर त्याला 1 इंच घेराचे छिद्र करून आतील भाग स्वच्छ करतात. मग तो भोपळा आतून पोकळ झाला की आतमध्ये हवा फिरती राहू शकते. मग त्या भोपळ्याला कडक उन्हात आणि सावलीत असे आलटून पालटून वाळवले जाते. हे अशासाठी की त्यामुळे त्या भोपळ्याची बाहेरून चकाकी शाबूत राहते आणि भोपळ्याला बाहेरून सुरकुत्या येत नाहीत. बांबूच्या सालाच्या पट्ट्या तयार केल्या जातात. साधारण 12 फूट लांबीची पट्टी घेऊन वेटोळे फिरवत तिची सुरळी बनवली जाते. आणि मग ती सुरळी खेचून 3 फूट पर्यंत लांब अशी तुतारीसारखा तिचा आकार बनवला जातो. त्या भोपळ्याला आणि त्या बांबूच्या तुतारीला आतून व बाहेरून एक विशिष्ट लेप दिला जातो. तो लेप म्हणजे वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाचा चीक आणि इतरही काही अनेक झाडांचं डिंक ह्याचं मिळून ते मिश्रण केलेलं असतं. पोकळ बांबूच्या साह्याने नळ्या बनवल्या जातात आणि खिळा गरम करून त्या खिळ्याच्या साह्याने बांबूच्या नळ्यांना छिद्रे पाडली जातात. आता तारपाला इच्छित सुरावट येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने छिद्रे पाडतात. मग ह्या नळ्यांच्या एका टोकाला भोपळ्याचा फुगीर भाग आणि दुसऱ्या टोकाला बांबूची बनवलेली तुतारी जोडली जाते. अशा प्रकारे हे तारपावाद्य तयार झाले. आता त्यातून येणारी सुरावट मनाजोगती झाली का हे तारपा वाजवून तपासले जाते. तारपा नृत्याबरोबर ताल वाद्य म्हणून आणि एक वाद्य बनवतात. ते आहे संबळ वाद्य. झाडाची लाकडी ढोली घेऊन त्यावर बकऱ्याची कातडी बांधून ते वाद्य बनवले जाते आणि गळ्यात अडकवून बांबूच्या काडीने वाजवले जाते. त्या संबलचा ताल आणि तारपाचे सूर ह्यावर बेतलेली समारंभाची वर्णनात्मक गाणी गायली जातात. मग नवीन आलेलं पीक, नवीन भाताची लागवड, पूजा
इत्यादी समारंभ प्रसंगी आणि उत्सव साजरा करण्यासाठी समूह फेर धरून हे नृत्य करतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे हे नृत्य म्हणजे सामूहिक नृत्याचे उत्कृष्ट उदाहरण असते. या तारपा वादकांच्या जुन्या पिढीतले मोजकेच कलाकार आता शिल्लक राहिले आणि नव्या ताज्या दमाचे कलाकार तयार होत नाही. त्यामुळे तारपाचे दमदार स्वर लोप पावतील का अशी भीती वाटते आहे. जमातीच्या पारंपरिक विधीनुसार वाघ्या आणि मरियाई ह्या देवदेवतांना जिवंत बकरीचा बळी दिला जातो. वाघ्यादेव म्हणजे वाघोबा. हिंस्त्र पशुपासून वाघ्यादेव आपले रक्षण करतो असे मानले जाते आणि मरियाई ही एक ग्रामीण देवता. यांच्या चित्रांमधून तिचे रूप चित्रित केले आहे ते म्हणजे एक स्त्री कमरेत वाकून पुढे झुकलेली आणि तिचे केस अगदी विखुरलेल्या स्थितीत असतात. तिच्या भोवती माशा, मच्छर, किडे, कीटक घोंगावत असतात. अशी ह्या मरियाईची पूजा केल्यानंतर जमातीवर जे संकट, बाधा, रोगराई असे सर्व काही पळून जाते अशी या लोकांची श्रद्धा आहे. मग पूजा झाल्यावर सर्वजण एकमेकांच्या कमरेत हात गुंफून फेर धरून नाच करतात आणि अशा प्रकारे आपला आनंद व्यक्त करतात. हल्ली शहरवासी हौसेने या तारपा नृत्यकारांना मोठमोठ्या कार्यक्रमात आमंत्रित करतात. त्यांना मानधन दिले जाते. त्यांच्या प्रवासाची, राहण्याची वगैरे सर्व व्यवस्था केली जाते. सरकारी समारंभ, लोककला संमेलनं, राजकीय मेळावे ह्यामधून तारपा नृत्यांचे सादरीकरण होऊ लागले आहे. काही विशेष योजनांद्वारे पारितोषिक व विजयचिन्ह देऊन ही नृत्यकला सन्मानित केली जाते. अशा प्रकारे कार्यक्रमातील सहभागातून या आदिवासी जमातीचा गौरव होतो. त्यांना बहुमान, शाबासकी मिळते. त्यामुळे त्यांची भाषा आणि राहणीमान अल्पसे सुधारले आहे. पण अजूनही आपल्या कलेचा ठसा असलेले मातीचे दागिने विकून हे लोक अर्थार्जन करतात. मूळ आदिवासी जमात अजूनही दुर्लक्षित आहे. त्यांच्या पाड्यावर वीज नाही. त्यांची मुलं अर्धवट शिक्षित आहेत. अशा या आदिवासींची कौशल्य आणि त्यांची नृत्यकला शहरामध्ये विकासक हुशारीने आपल्या व्यावसायिक उपयोगात आणतात. परंतु त्यांच्या वाट्याचा मोठा हिस्सा शहरी सुशिक्षित जाणते अजाणतेपणी हिरावून घेत आहेत, नाही का? कारण आदिवासी जमातीचे जीवन मोहकपणे चित्रित करणारी ही कला आता साड्या, पर्सेस, कुंड्या, गॉगल, चपला, कोविड मास्क अशा निरनिराळ्या गोष्टींमधून लोकप्रिय होत चालली आहे. आणि म्हणूनच त्यामधून होणाऱ्या अर्थार्जनाचा हिस्सा ह्या वंचितांना मिळायलाच हवा. खरे ना? बाबांच्या 57व्या वर्षी 2011 साली त्यांना पद्मश्री मिळणार ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. आम्हाला लई आनंद झाला. राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार होता. एकदा दिल्लीला पोहोचल्यावर आम्हाला जे हॉटेलचं नाव सांगितलं होतं तिथे राहायला जायचं होतं. तिथपर्यंत गेलो. मग सरकारी माणसांची भेट झाली. आम्ही कसं यायचं, कुठे उभं राहायचं, कसं आणि कुठे बसायचं अशा सर्व गोष्टींची तयारी करून घेतली गेली. रात्री तिथेच राहून सकाळी 9ला राष्ट्रपती भवनात घेऊन जायला सरकारी अधिकारी आले. सुरुवातीला तिथे आमचे फोटो काढले, मग प्रवेश दिला. आम्ही आनंदित होतो. आमच्या मागे म्हणजेच दाराच्या दरबांच्या बाजूला आमची माहिती दिसत होती. आम्ही बूट घातलेले नव्हते, पण चपला होत्या. सारी तयारी झाली. आजूबाजूला बसलेले लोक ज्यांना मी नेहमी टीव्ही किंवा सिनेमात पाहत होतो ते खरेखुरे दिसत होते इथे. तेही नमस्कार करत होते. त्यांनी अजून आनंद झाला होता.
होता होता ती वेळ आली. राष्ट्रपतींनी पद्मश्रीची गुंडाळी, पदक आणि पत्र सगळं एक एक करून दिलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. असं सर्व मानकरी पुरस्कार झाल्यानंतर कार्यक्रम संपला. परत माघारी यायचा निर्णय घेतला. आता VIP दर्जा असल्यामुळे तिकीटही तसंच विमानाचं. एवढंच नव्हे तर गावापर्यंत जायला एक सुमो ठरवून गाववाले एअरपोर्टवर चक्क न्यायला आले होते. पुढे असे अनेक पुरस्कार मिळत गेले. पण राष्ट्रपती भवनातील झुंबर, गालिचे, खुर्च्या आम्ही तिघेही अजूनही विसरलेलो नाहीये. मित्र हो, आनंद जसा वाटल्याने द्विगुणित होतो तसंच काहीचं आहे कलेच्या संदर्भात सुद्धा. कलेचा विस्तार होतो म्हणजे तरी नक्की काय होतं? तर ती कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित तरी होते, किंवा समवयस्कांना शिकवून कलेबद्दलची आवड निर्माण करता येते. आणि एकदा का ती कला आत्मसात करता आली की त्याची जोपासना ही आपसुकच आपोआपच होते. महाराष्ट्राच्या प्राचीन कला संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे वारली चित्रकला. ही लोककला माझ्या आयुष्यात आली दिनेश बारकवळे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतील वारली जमातीतला हा मुलगा. कलेच्या बाबतीत सिद्धहस्त. ही कला जगभर पोचवावी अशी जाज्वल्य इच्छा मनात असलेला. अशा हिऱ्याला योग्य मार्गदर्शन करणं हे क्रमप्राप्तच होतं. आणि इथेच समोर आली माझी सेवाभावी संस्था इनसीड. इंडिक सोसायटी फॉर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट. ही शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षण आणि प्लास्टिक मुक्त मुंबई या 2 मूलभूत उद्देशांसाठी सतत कार्यरत आहे. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आमचा नायक होता दिनेश, जो वारली चित्रकला आपल्या मनात, वाणीत आणि हातात घेऊन आम्हाला भेटला. आपली आजी श्रीमती गंगू पारधे हिच्याकडून वारली चित्रकला शिकलेला दिनेश त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासूनही करतोय. वारली समाजातील प्रत्येक सणासुदीला, धार्मिक विधींना, लग्नाला आवश्यक असणारा असा वारली चौक काढण्यासाठी त्याच्या आजीला आमंत्रण येत असे. आणि दिनेश तिच्या बरोबर जाऊन त्यातले बारकावे शिकून घेऊन त्याचा सराव करत असे. निसर्गाशी एकरूप होऊन राहणारी ही जमात निसर्गातलेच सजीव निर्जीव घटक नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून चितारते. थेट आपल्या प्राचीन कला संस्कृतीशी नाळ जोडणारी, अत्यंत आखीव, रेखीव, ठाशीव आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही कला मोठी लोभसपणे दिसते. हळूहळू काम वाढत गेलं आणि मागणीही वाढली. आणि मग ते म्हणतात ना, मैं तो अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया. असंच काहीच झालं. दिनेश सारखेच अजूनही काही प्रामाणिक हात त्याला येऊन मिळाले. नीताताई वांगड, साळू, वाम्या, दिनू, नक्ष, जाम्या, शिरी या सगळ्यांनी ती कला शिकून घेतली. आणि मग बॅगा, फ्रेम्स, बॉटल्स, साडी, दुपट्टे, फोल्डर्स, फुलदाण्या, तोरणं या सगळ्यांवरती उतरवली. आपल्या दैनंदिन आयुष्यात सहज वापरता येण्यासारख्या या वस्तू जेव्हा शहरातील जनसामान्यांपर्यंत पोहोचतील तेव्हाच या प्राचीन लोककलेबद्दलचं कुतूहल वाढेल, ओळख होईल, आदर आणि कौतुक वाढेल. केवळ ह्याच उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये, म्युझिकल कॉन्सर्ट्समध्ये, वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये, इव्हेंट्समध्ये या वस्तूंची आर्ट ॲप्रिसिएशन आणि कन्झर्वेशन या विभागात अनेक प्रदर्शने भरवली. लाईव्ह वर्कशॉप सुद्धा घेतले. गेली 9 वर्षे सातत्याने चाललेली ही प्रक्रिया या मंडळींना आत्मनिर्भर बनवत आहे. नुसतीच कलेची परंपरा
आणि सोबतीला आवड यातून आरंभिलेला हा प्रवास इथेच थांबला नाहीये बरं का. तर आता हा वटवृक्ष झालाय. सहकारी मंडळीही आता खूप वाढली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांवर ही कला चितारण्याचं काम तर अव्याहतपणे चालूच आहे, पण जास्त भर आहे तो कलेच्या प्रसारावर, जास्तीत जास्त कार्यशाळा घेण्यावर. ही लोककला समजावून सांगण्यासाठी चाललेली धडपड कौतुकास्पद आहेच. त्याचा विद्यार्थी गण आता भारतापुरता मर्यादित नाही बरं का, तर जगभरातले विद्यार्थी येतात, कला अभ्यासतात आणि वारली बद्दलचं प्रेम मनात ठेवून आपापल्या देशात त्याचा प्रसार करतात. मित्रहो, कला ही कालातीत असते, पण प्रसाराबरोबर त्याचं जतन, त्याचं संवर्धन करणं हे तितकंच महत्वाचं, जबाबदारीचं आणि सामाजिक बांधिलकीचं काम आहे. वारली चित्रकला चितारलेल्या अनेकविध वस्तूंचं संग्रहालय उभारणं हे दिनेश आणि त्याच्या विद्यार्थी परिवाराचं एक दुसरं मोठं पाऊल आहे. वैविध्यतेने नटलेल्या या संग्रहालयात वारली जवळून अनुभवता यावी यासाठी ते रसिकांसाठी खुलं असणार आहे. रसिकांनी, कलाप्रेमींनी त्यातून प्रेरणा घ्यावी हा त्यातला मूळ उद्देश. अशा वारली जमातीत जन्मलेल्या या चित्रभाषेला तिचं हक्काचं स्थान, निश्चित असं व्यासपीठ आणि योग्य असा सन्मान मिळो हीच प्रामाणिक इच्छा. पण हा झाला दिनेशचा प्रवास. पण ही कला जिवंत राहावी असे अनेक दिनेश जगाच्या काना कोपऱ्यामध्ये प्रेरित होत राहावेत. वारली कलेची ही मशाल अशीच अखंड तेवत राहावी यासाठी देशाच्या पातळीवरही प्रयत्न होणं जरुरीच आहे आणि ते होत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी स्किल डेव्हलपमेंटच्या विभागात वारली चित्रकलेसाठी अनुदान जाहीर केलंय. ही कला त्या देशात विस्तारावी यासाठी हे आर्थिक प्रोत्साहन मिळणं फार महत्वाचं पाऊल आहे. अनुदानामुळे ही कला क्लासेसच्या माध्यमातून, वर्कशॉपच्या माध्यमातून आपलं स्थान निर्माण करते. भारतात म्हणाल तर काश्मीरमध्ये या कलेचा प्रसार आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र शासन सूट, सवलत आणि अनुदान या पर्यायांनी वारली चित्रकलेला मदत करेल अशी आशा आहे. सावकाश पण सातत्याने या कलेचा विस्तार होतोय ही समाधानाची बाब आहे. वारली चिरायू हो. महाराष्ट्राच्या आदिम संस्कृतीशी नातं सांगणारी आणि कला परंपरा समृद्ध करणारी वारली चित्रकला ही त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि नाजूक रेषांचा वापर करून केवळ पांढऱ्या रंगातच रेखाटली जाते. विशेष म्हणजे चित्रे काढण्यापूर्वी कच्चे रेखाटन अजिबात नसते. तपशिलापेक्षा प्रतीकांचा व सांकेतिकतेचा कुशलतेने वापर दिसतो आणि म्हणूनच ही चित्रे अभ्यासण्याची व आस्वादण्याची आहेत. त्यामुळेच की काय, त्यांचे वेगळेपण त्यांच्या सुलभीकरणात आणि आशयात असते. मुळात ही चित्रे शेण आणि मातीने सारवलेल्या भिंतीवरच थेट चुना किंवा तांदुळाच्या पिठाच्या द्रावणाने रेखाटली जायची. पण आता नुसतेच घरातली कपाटं, सोफे, फर्निचर किंवा अंगावरच्या कपड्यांवरच नव्हे तर मॉल्स, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, सरकारी इमारती, ऑफिसेस ते अगदी फ्रान्सच्या हंगरी आर्टिस्ट स्ट्रीटच्या मोठ्या म्युरल्सवर पण झळकायला लागली आहेत. कालांतराने या आदिवासी चित्रशैलींचा आधुनिक व समकालीन कलेवर खूपच प्रभाव पडल्याचा दिसतो. आदिवासीच नव्हे तर ही चित्रे रेखाटणाऱ्यांना आता व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बंगाल, काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात यासारख्या भारतातील प्रदेशांच्या बरोबरीने जगभरातल्या शहरांमधून तर वारली चित्रकलेच्या क्लासेसचे जणू पेवच फुटले आहे.
मी पांढऱ्या रंगात रंगलेली ही वारली चित्रकला फक्त स्वतःभोवतीच न फिरता ती साऱ्या आसमंतात फिरली आहे. माझ्याच घरचं उदाहरण घ्यायचं झालं तर ही बघा, ही फुलदाणी, ही कुंडी, अहो ही माझी साडी, छत्री, पर्स, इतकंच काय माझ्या चपलांवर पण ही वारली कला दिसते आहे. आणि हो, सध्याच्या काळात अतिशय आवश्यक अशी ही गोष्ट ती म्हणजे हा मास्क. ह्या मास्कवर देखील वारली कला मी अभिमानाने मिरवते. तर अशी ही सुंदरशी वारली कला इथेच न थांबता ती जगभर फिरते. बाय. असं म्हणतात की प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते, पण आलेल्या त्या संकटांवर मात करून मिळालेल्या संधीचं सोनं करणे ही जबाबदारी आपली असते. जगभरात हाहाकार माजलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर भारतात आणि इतर देशातल्या लॉकडाऊनमुळे आयुष्य अगदी ठप्प झालं होतं. लोक घरात अडकून पडली होती. मालिकांचे सर्व एपिसोड्स, नवे चित्रपट, नवीन नाटकं सारं काही बंद झालं होतं. पण असं असतानाही विचारांचं आणि कंटेंटचं स्वातंत्र्य असलेलं डिजिटल प्लॅटफॉर्मची उपलब्धता म्हणजेच या संकटातली ती एक सुवर्णसंधी आमच्या मनात घर करून बसली. या संधीचा आम्ही संपादकीय गटाने पुरेपूर फायदा करून घेतला. कोविडच्या संदर्भातील सर्व नियम पाळून तुमच्यासमोर आम्ही आणत आहोत एक अतिशय जुनं सुप्रसिद्ध द्विमासिक, पण यावेळेला एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात नवीन विचारासहित कोरं करकरीत ऑडिओ व्हिज्युअल मॅगझिन नित्य नवा कला स्पर्श. आम्हाला मिळालेल्या या संधीचा आम्हाला स्वतःला, आमच्या कलाकारांना आणि तुम्हा श्रोत्यांना भरभरून लाभ व्हावा हीच सदिच्छा मनात बाळगून मी सुनीला सिंगम आपली रजा घेते. नमस्कार. नित्य नवा कलास्पर्श अंकाच्या मालिकेचा वारली कला कशी फिरली हा भाग कसा वाटला ते जरूर सांगा. कमेंट करा आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. पुढच्या भागाची म्हणजे तंबूतला सिनेमा याची पूर्ण तयारी झाली आहे, जो काहीच दिवसात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये खुद्द दादा कोंडकेंचे वाहन चालकाची खास मुलाखत आहे. याशिवाय 2 आणि 4 खांबाच्या तंबूंची बांधणी, तंबूत प्रदर्शित होणारे सिनेमे, तंबू शिवणारे, उभारणारे आणि फाटलेल्या कनाटींना ठिगळ लावणारे कारागीर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण प्रांतातले बढती देण्याचे आणि जाहिरातींसाठी प्रयोगात आणले जाणारे फंडे, डबल मिनिंगच्या सिनेमाला झालेले फायदे, टुरिंग टॉकीजचे जनक, जयसिंगपूरचे झेले अण्णा अशा विषयांचाही समावेश असणार आहे. तरी आपण हा अंक अवश्य पहा.